प्रेमात पडून और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। चलिए शुरू करते हैं। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा। ह्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपले यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 ला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर आज जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट वापरलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून सुद्धा मटेरियल आणि विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे। तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, मी आलेटमोशन ॲप ओपन करून घेतलेला आहे। साईडला आपल्याला प्रोजेक्टवरती जायचं आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे। तर बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर असे काय प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे। 0 सेकंदापाशी आल्याच्यानंतर इथून आपल्याला फोटो ॲड करायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे। साईडला मीडियावरती जायचं आहे। तुम्हाला मी अशा प्रकारची एक फोल्डर बनवून दिलेला असेल तर तो फोल्डर तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर यामधले आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्याच्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचे। त्यानंतर फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, फोटोला ग्रुप अँड मास्कच्या खाली घ्यायचं आहे, समोर यायचं आहे 1 नंबरच्या बीटपाशी। त्यानंतर फोटोवरती टच करायचं आणि याची लेंथ वाढून घ्यायची आहे। तर लेंथ वाढून घेतल्याच्यानंतर काय करायचं, आता आपल्याला फोटोवरती टच करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटिव्हवरती जायचं आहे। याचा ब्लेंडिंग याची लेंथ आपल्याला काय करायची, 10% ठेवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे काहीशी आपल्याला बघायला मिळणार आहे। फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर समोरच्या बीट पैसे यायचं आहे। इथं सुद्धा याच प्रकारे आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे। परत 3 डॉटवरती क्लिक करायचे, फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर फोटोला ग्रुप अँड मास्कच्या खाली घ्यायचं आहे, समोरच्या बीट पैसे यायचं आहे, फोटोची लेंथ वाढून घ्यायची आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, याची ऑपोसिटी कमी करून घ्यायची आहे। एक 10 ते 12% ठेवून घेऊ शकता मित्रांनो, काही विषय नाही त्यामध्ये। त्यानंतर समोरचे बीट पैसे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर समोरचे बीट पैसे यायचं आहे, याची लेंथ वाढवायची, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल्टर कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। त्यानंतर ग्रुप अँड मास्कच्या खाली घ्यायचं आहे, फोटोवरती टच करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, याची ऑपोसिटी कमी करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपले इथं फोटो ॲडजस्ट होणार आहेत। तर आता काय करायचं आहे, यामधले आपल्याला फोटो चेंज करण्यासाठी ग्रुप अँड मास्कवरती टच करायचे। त्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे। एडिट ग्रुपवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ते खाली अशा प्रकारे फोटो बघायला मिळणार आहे। तर फोटो चेंज करण्यासाठी फोटोवरती टच करायचे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, नाव किंवा नंबर असेल यावरती टच करायचं आहे। तुमचं जिथं काय फोल्डर असेल तो फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन केल्याच्यानंतर फोटोवरती टच करायचे, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं, तर फोटो ॲटोमॅटिकली ॲड होणार आहे। तर मी माझा जे आहे तेच फोटो ठेवून घेतो। समोरचा फोटो चेंज करायसाठी ग्रुप अँड मास्कवरती जायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे, खाली फोटो असेल फोटोवरती टच करायचे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, नाव किंवा नंबर येईल त्यावरती टच करायचं आहे। आपला अशा प्रकारे कोणताही फोटो घ्यायचा आहे, त्यानंतर प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर फोटो ॲटोमॅटिक इथं ॲडजस्ट होणार आहे। समजा तुम्हाला आता तुमचा फोटो इकडं तिकडं बाहेर जात आहे, तर फोटो ॲडजस्ट करण्यासाठी फोटोवरती टच करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे। मग इथं फोटो अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ शकता बघा। तर आता मी बॅकला येतो। तर आता मी समोरच्या बीटवरती फोटो ॲड करून घेतो। Lacking all emotion, staring
अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत मित्रांनो. तर आता काय करायचं आहे, 9 सेकंदापाशी यायचं आहे. 9 सेकंदापाशी आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. साईडला मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला मी ओव्हरले व्हिडिओ दिलेला असेल, एक 4 सेकंदाचा तो ओव्हरले व्हिडिओ आहे. तो ओव्हरले व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओवरती टच करायचं आहे. खाली मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. रोटेटवरती जायचं आणि याला 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅकला यायचं आहे. वरील 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथे फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे. लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याची एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा ओव्हरले व्हिडिओ ॲड होणार आहे. त्यानंतर समोरच्या बीटपाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. तोच ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. समोरच्या बीटपाशी येऊन याला कट करून द्यायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. रोटेटवरती जाऊन याला 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. नंतर बॅकला यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन या लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही काय करू शकता, व्हिडिओवरती टच करायचं आहे. त्यानंतर वरील लेयर्सवरती जायचं आहे. इथं कॉपी लेअर करायची आहे. समोरच्या बीटपाशी येऊन इथे येऊन याला पेस्ट करून द्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे. त्यानंतर आता बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. त्यानंतर इथं एकच शेक इफेक्ट आहे, तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती टच करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर बॅकला यायचं व्हिडिओवरती. तर लास्टच्या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. हा बघा, हा असा इफेक्ट काहीसा बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, काय करायचं आता, 0 सेकंदपाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्यानंतर वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथं ट्रेस टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून द्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. बॅकला यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती इथं स्टोकला इनेबल करायचं आहे. इथं स्टोकचा कलर व्हाईट द्यायचा आहे. काय करायचं, स्टोकची लेंथ वाढून घ्यायची आहे. इथे 11 ते 12% अशा प्रकारे. त्यानंतर लास्टच्या बीटपाशी यायचं आहे. इथे स्टोकची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, 0 सेकंदापाशी परत यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. तुम्हाला एक 30 सेकंदाचा आणखीन ओव्हरले व्हिडिओ दिलेला असेल, तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तो अशा प्रकारचा दिसणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओवरती टच करायचं आहे. व्हिडिओवरती टच केल्याच्या नंतर खाली मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. त्यानंतर इथं रोटेटवरती जायचं आहे. यालासुद्धा 90 डिग्री रोटेट करून घ्या. बॅक यायचं आहे. त्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून द्यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे. लाईटनवरती जाऊन यालासुद्धा स्क्रीन करून द्या. त्यानंतर काय करायचं, याची लेंथ जास्ती असेल 30 सेकंदाची. लास्ट बीटपाशी यायचं, एक्स्ट्राचा पार्ट रिमूव्ह करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारचा हा ओव्हरले व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर ओके, तर आता बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. इथे 2 लेयर्स असतील. ह्या लेयर्स आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत. लेयर्स कॉपी केल्याच्या नंतर बॅकला व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथे येऊन पेस्ट करून द्यायचे आहेत. तर या ग्लोईंगच्या लेयर्स आहेत मित्रांनो, तो ॲड करून घ्यायचे आहेत. तर ओके, तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याला 1080 पिक्सेल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पण मागचे व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे.